डोंबिवली असे खूप सारे एंट्रीज मिळाले. त्याच्याचपैकी एक एंट्री होती सुप्रिया चव्हाणची. ही इज फ्रॉम लातूर. तर तो खास लातूरहून आलाय. जोरदार टाळ्या सुप्रियासाठी. सन्मान्य मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या समोर बसलेल्या संस्कार पीठांना नमन. आकाशाला जिथं मी जात असण्याची इच्छा असेल नेमकं त्याच ठिकाणी घर बांधणे माझा निर्धार आहे असं म्हणणाऱ्या चेन्नई चिरंदाज क्रांतिकारकाला माझे नमन. पुस्तकाविना घर म्हणजे तो स्मशानच असं म्हणून पुस्तकांचे महत्त्व जाणून देणाऱ्या स्वामीजींना माझे नमन. नेशन फर्स्ट, मॅन मेकिंग अँड नेशन बिल्डिंग म्हणजेच मनुष्य निर्माण आणि राष्ट्रीय पुनरुत्थान अशा विचारांची प्रेरणा देऊन फक्त हिंदुत्वाचाच आविष्कार नव्हे तर माणुसकीचा परिष्कार करणाऱ्या स्वामीजींना माझे नमन. नमन त्या भुवनेश्वरी देवींना, ज्यांनी आपल्या संस्कारातून समोर बसलेल्या सगळ्यांना माझ्या बंधू आणि भगिनींना होण्याची शिकवण दिली व याच संस्कारातून नरेंद्राचे विवेकानंद झाले. नमन त्या कुशाग्र बुद्धी आणि जिज्ञासू वृत्तीला, ज्यांनी थेट अजाण वयात सुद्धा आपल्या पूर्वसुरींना ईश्वर करता तर तो मला दाखवा असा प्रश्न विचारणाऱ्या नरेंद्राला. नमन त्या राजमाता जिजाऊंना, ज्यांनी या देशाला स्वाभिमान शिकवला आणि त्याच दिवशी जन्म घेणाऱ्या स्वामी विवेकानंदांना, ज्यांनी या देशाला स्वधर्म आणि चारित्र्य संपन्नता शिकवली. म्हणूनच मी सुप्रीम श्रीकांत चव्हाण आपल्या समोर विषय मांडतोय स्वामी विवेकानंदांचे भारतासाठीचे योगदान. नरेंद्र नावाचा छोटासा 23 वर्षाचा मुलगा अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या धर्मसभेत साधं उठून म्हणाला, अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो, म्हणजेच ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, ज्या पहिल्याच वाक्याने श्रोत्यांचे हृदय उचंबळून आले आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. ते काही थांबलेच ना. टाळ्यांचा इतका कडकडाट झाला की टाळ्या पडाव्या तर कशा? अमेरिकेत नरेंद्राला पडला तशा अशी चर्चा त्यावेळी होऊ लागली. आणि जेव्हा टाळ्या थांबल्या तेव्हा नरेंद्राने आनंदात भारताचे विश्वविचार जगासमोर मांडले. ते नेहमी म्हणत, लक्षात ठेवा, राष्ट्र हे दीनदलितांच्या झोपडपट्टीमध्ये निवास करतो आहे. म्हणूनच जनतेला जागृत करणे हे अति आवश्यक आहे. रिलिजन इज नॉट फॉर एम्प्टी बेलीज असं खणखणून सांगणारा हा योद्धा संन्यासी गांधीजींच्या विधानाची पूर्वतयारी करून ठेवतो. यापुढे ईश्वराला अवतार घ्यायचा असेल तर तो भाकरीच्या रूपात उतरे असे गांधीजी म्हणाले होते. नाथ महाराजांच्या शब्दात सांगायचे झाले तर, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या दिनांच्या उशाशी दीप लावून झोपताना, त्या दिनांच्या उशाशी दीप लावून झोपताना. ही दिव्यांची लागण म्हणजे स्वामी विवेकानंदांचे विचार होय. स्वामी विवेकानंदांच्या योगदानाबद्दल नोबेल प्राप्त व भारताचे राष्ट्रगान लिहिणारे रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात, जर तुम्हाला भारताला जाणून घ्यायचं असेल तर विवेकानंदांचा अभ्यास करा. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वात फक्त सकारात्मकता आहे, नकारात्मकता मुळीच नाही. संस्कार पीठांनो, आपल्या गुरुची परीक्षा घेणारा हा योद्धा संन्यासी आपल्याला सांगतो, यू विल लर्न युअर सॅल्वेशन मोर थ्रू फुटबॉल दॅन थ्रू गीता. म्हणजे मुक्तीचा मार्ग तुम्हाला भगवद्गीतेपेक्षा जास्त फुटबॉलमधून सापडेल. धर्माच्या माध्यमातून असे विचार पेरणारे स्वामी विवेकानंद हे समाजवादी होते. संस्कार पीठांनो, आज आपली युवा शक्ती वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्याखाली विभागली जात आहे. संधी या शब्दाला बळी पडत आहे. आपल्याला हे सर्व दिसत असला तरीही आपली अंधकाराने कुत्रपीठ कथा अशीच झालेली आहे. आपल्याला सद्विवेक बुद्धीला पटत नसलं तरीही चित्रकार उदरहार असं म्हणून आपण हे प्रवाहात वाहून जातो. लोकसंख्येने करोडपती असलेल्या देशात लोकशाहीचे मूल्य पांढरे तुडवले जातात. या सडसडत्या रक्ताच्या तरुणाईचा योग्य वापर करण्याचा सल्ला स्वामीजींनी आपल्याला दिलेला आहे. म्हणूनच 12 जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करतो. संस्कार पीठांनो, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं खणखणून सांगणारे सुभाषचंद्र बोस स्वामीजींबद्दल सांगतात, स्वामीजी इतने महान थे, स्वामीजी इतने महान थे, इतने कहत थे कि अगर आज मैं जिंदा होते तो मैं उनके चरणों में होता. आपण त्या संस्कृतीतली बाळ आहोत. सगळे ते स्वामीजी आहेच, पण हे त्याचं त्याने जाणून घ्यायला हवं. आपण ही प्रसन्न तपश्चर्या चालू ठेवूया. आजच्या या तणावग्रस्त जगाची फार मोठी गरज म्हणजे विश्वबंधू
त्यांनी सुप्रीत मध्ये इतके सुंदर